तुम्हाला अचानक एखादा पांढरा केस दिसला की धक्का बसतो का? महागडे शॅम्पू, तेल आणि पार्लर ट्रीटमेंट करूनही केस पांढरे का होतात, हे कधी विचार केलाय? खरं कारण हे बाहेर नाही तर आपल्या शरीराच्या आतच लपलेलं असतं. केसांचा काळा रंग मेलॅनिनमुळे तो टिकून राहतो. पण जर चुकीचा आहार, तणाव, केमिकलयुक्त शॅम्पू आणि ओल्या केसांबाबत चुकीच्या सवयी हे मेलॅनिन कमी करतं. आणि त्यामुळे केस अकालीन पांढरे होतात. तर सगळ्यात मोठी चूक म्हणजे इन्स्टंट ब्लॅक दावा करणारे केमिकल शॅम्पू वापरणं. हे शॅम्पू केसांना तात्पुरता रंग देतात, पण मुळांना कमकुवत करतात. पण काळजी करू नका. निसर्गात असे काही उपाय आहेत, जे केसांचा नैसर्गिक काळेपणा टिकवायला मदत करू शकतात. तर आज आपण पाहणार आहोत, की केस काळे होण्यामागचं खरं कारण, महिलांच्या रोजच्या कळत-नकळत केल्या जाणाऱ्या मोठ्या 3 चुका आणि नैसर्गिकरित्या केस काळे ठेवण्याचे सोपे उपाय. तर हा अद्भुत उपाय आपल्या स्वयंपाकघरातच लपलेला आहे. तो म्हणजे आवळा, कढीपत्ता आणि काळे तीळ. या तिघांचे मिश्रण केसासाठी संजीवनीसारखं काम करतं. आवळ्यातील व्हिटॅमिन सी केसांच्या मुळांना मजबूती करतं. कढीपत्ता अकालीन पांढरे केस थांबवतं आणि काळे तीळ मेलॅनिन वाढून केस नैसर्गिक काळे ठेवण्यास मदत करतं. पण फक्त हे 3 पदार्थ खाल्ल्याने उपयोग नाही. तर हा उपाय करण्याची योग्य पद्धत, वेळ आणि काय टाळायचंय हे समजलं तरच तुम्हाला जबरदस्त रिझल्ट मिळेल. तर हा उपाय तयार करायचा आहे, तर ते आधी नीट लक्ष देऊन ऐका, की तुम्हाला घ्यायचे आहे फ्रेश कढीपत्त्याची पानं, सुकलेल्या आवळ्याचे तुकडे आणि 2 चमचे काळे तीळ. हा उपाय करण्यासाठी एक लोखंडी कढईमध्ये तुम्ही शुद्ध खोबरे तेल किंवा तिळाचे तेल गरम करायला ठेवा. तेल हलके गरम झाल्यावरती त्यात कढीपत्ता आणि आवळा टाका. गॅस एकदम बारीक ठेवा. तेल उकळून द्यायचं नाहीये जास्त. कोमटच ठेवा आणि ते मंद आचेवरती त्यामध्ये कढीपत्ता, आवळा टाका आणि ते चांगलं शिजू द्या. जेणेकरून त्यामधील वनौषधींचे गुणधर्म तेलामध्ये उतरतील आणि जेव्हा कढीपत्त्याचा रंग हलका बदलू लागेल ना, तेव्हा त्यात थोडेसे तीळ टाका. साधारण तुम्ही हे 10 ते 15 मिनिटं गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये टाकून थोडंसं ढवळा. त्यानंतर तुम्ही हे तेल रात्रभर त्या कढईमध्ये लोखंडी तसंच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तेल गाळून एका काचेच्या बॉटलीमध्ये भरून ठेवा. हे तेल फक्त वरून लावायचं नाहीये. तर त्यासोबतच एक खास गोष्ट रोज सकाळी रिकाम्या पोटी खायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे ज्याने शरीरात आतून बदल सुरू होतील. या तेलाचा वापर कसा करायचा आहे? याचीही एक राईट मेथड आहे. योग्य पद्धत. अनेक जण तेल लावतात आणि जोरात केसांच्या मुळांवरती देखील घासतात. यामुळे केसांची मुळे ना सैल होतात आणि केसगळती अधिक होते. योग्य पद्धत अशी आहे, की जर तुम्ही तेल लावताय, तर तेल कोमट करा आणि आपल्या बोटांच्या टोकांनी केसांच्या मुळांवरती अगदी हलक्या हाताने गोलाकार गतीने मसाज करा. हा मसाज तुम्ही 10 मिनिटे किमान तसंच करा. यामुळे डोक्यातील रक्ताभिसरण वाढते आणि आपण जे तेल लावत आहे, तर ते केसांच्या मुळांपर्यंत खोलवरती शोषलं जातं. तर हे तेल आठवड्यातून 2दा रात्री झोपण्यापूर्वी लावा आणि सकाळी सौम्य शॅम्पूनी, नैसर्गिक शॅम्पूनी केस धुवा. पण लक्षात ठेवा, हे झालं बाहेरचे उपाय. केसांचा काळा रंग टिकवण्यासाठी शरीराला आतून मिळणारे इंधन म्हणजे आपला आहार, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता मी तुम्हाला अशा काही टॉप फूड्स सांगणार आहे, जे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये रोजच्या घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला तुमचे केस वयाच्या 50शीतही काळेभोर ठेवायचे असतील तर. केस पांढरे होऊ नयेत म्हणून आपल्या आहारामध्ये तांबे,
म्हणजेच कॉपर आणि व्हिटॅमिन B12 असणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरात कॉपरची कमतरता असेल तर मेलॅनिन तयार होण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे थांबते आणि यासाठी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी तुम्ही सकाळी साधारण 1 ग्लास जरी पिलात तरी चालेल. ही सवय ठेवा, की सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी पियायची. आणि ही झाली पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोजच्या आहारात मूठभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड याचा समावेश करा. यामध्ये निरोगी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई असते, जे केसांची चमक वाढवते आणि पण या सगळ्यात एक असा पदार्थ आहे, जो आपलं रोज खातो, पण चुकीच्या पद्धतीने खातो. ज्यामुळे त्याचे पोषण केसांना मिळतच नाही आणि तो पदार्थ म्हणजे दही. दही खाण्याची योग्य पद्धत कोणती, ते कधी खावे, जेणेकरून केसांचे आरोग्य सुधरेल, तर हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. दही नेहमी दुपारी खावे. कधीही रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स आपल्या पोटाचे आरोग्य सुधारतात. तसेच आयुर्वेदात देखील सांगितलेले आहे, की ज्यांचे पोट साफ राहत नाही, त्यांना केसांना कधीही पोषण मिळत नाही त्यांच्या. त्याच्यामुळे जर त्यांचे केस लवकर पांढरे होतात. त्यामुळे पचनक्रिया मजबूत ठेवणे हा केस काळे ठेवण्यासाठीचा एक पाया आहे. तर यासोबतच रोजच्या जेवणामध्ये तुम्ही हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक, मेथी याचा समावेश करा. कारण की पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असतं, जे केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवायचं काम करतं आणि तुम्ही विचार करा, की जर मुळांना ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा जर व्यवस्थित झाला, तर केस पांढरे होण्याची समस्या उद्भवणारच नाही. पण या आहारामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत? कारण की एकीकडे आपण चांगला आहार घेतोय आणि दुसरीकडे जर आपण केसांचे शत्रू असणारे पदार्थ जर खात असेल, तर या उपायांचा काही उपयोगच नाही होणार ना. त्यामुळे केसांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे रिफाईंड शुगर म्हणजेच पांढरी साखर आणि जास्त प्रमाणात चहा, कॉफीचे सेवन. साखर खाल्ल्याने शरीरात इन्फ्लॅमेशन वाढते, ज्याचा थेट परिणाम केसांच्या मुळांवरती होतो. साखरेमुळे शरीरातील व्हिटॅमिन बी च्या साठ्यावरती परिणाम होतो, जे केसांच्या काळेपणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला गोड खायची इच्छा असेल, तर साखरेऐवजी तुम्ही सेंद्रिय गुळाचा किंवा मधाचा वापर करा. तसेच दिवसातून 3-4 वेळा जर चहा पिण्याची सवय असेल, तर ती आजच थोडी कमी करा. चहामध्ये कॅफीन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करतं, ज्यामुळे केसांचे मूळ कोरडे पडतात आणि अकालीन पांढरे केस होऊ लागतात. तर या छोट्या वाटणाऱ्या सवयी जर बदलल्या, तर खूप मोठा फरक पडतो. हे जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवाल ना, तेव्हा तुम्हाला निसर्गाच्या शक्तीची जाणीव होते. आता आपण काही अशा चुकांबद्दल बोलूयात, की ज्या सामान्य आहेत, पण महिलांकडून त्या दुर्लक्षित केल्या जातात. केस लवकर पांढरे होण्यामागचे काही मोठ्या चुका देखील कारणीभूत असतात. जसं की स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग आणि हायलाइट सारख्या केमिकल ट्रीटमेंट्स केसांची नैसर्गिक ताकदच नष्ट करतात. तसेच जास्त मानसिक तणावामुळे शरीरात तयार होणारे कॉर्टिसोल हार्मोन मेलॅनिन कमी करतं. त्यामुळे केस वेगाने पांढरे होऊ लागतात. म्हणूनच रोज थोडा प्राणायाम, ध्यान, जप आणि शांत झोप घेणं हे केसांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी देखील खूप तर मैत्रिणींनो, महत्त्वाचं आहे. आवळा, कढीपत्त्याचा हा नैसर्गिक उपाय, योग्य आहार आणि कमी साखर हे नियमित सुरू केल्यावरती काही आठवड्यातच केसांमध्ये सुंदर बदल दिसू लागेल. जसं की केस गळणं कमी होईल, केस मऊ, चमकदार होतील आणि नवीन केस आणि अगदी निरोगी व नैसर्गिक काळेभोर केस येण्यास मदत होईल. तर केस पांढरे होऊ नयेत म्हणून आज सांगितलेले काही पदार्थ खा.
काही पदार्थ जे आज आपण सांगितले, की कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. तर ह्या काही छोटेसे बदल तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आणा आणि मग पहा, की पांढऱ्या केस हे तुमचे मुळापासूनच संपतील आणि पूर्ण काळेभोर केस होतील. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या काही चुका, त्यांच्या सवयी बदलता येतील. त्यांना देखील ही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ, माहिती तुम्हाला मिळत राहील. आपण लवकरच भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.